Now let us see the another topic in magnetic material, that is hysteresis loop for different magnetic materials. The choice of magnetic material for making a permanent magnet, electromagnet, core of a transformer, or core of any machine can be decided from the hysteresis loop of the material. ते कुठलं मॅग्नेटिक मटेरियल कशासाठी वापरायचं हे बेसिकली कशावर डिपेंड असेल, द एरिया ऑफ हिस्टेरिसिस लूप ऑफ दॅट मटेरियल. त्याचा एरिया किती आहे, त्याच्यामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम किती आहे, त्याला किती कोहेसिटिव्ह फोर्स लागतं, त्याच्यावरनं कुठलं मटेरियल कुठल्या ॲप्लिकेशनसाठी वापरायचं दॅट वी कॅन डिसाईड. म्हणजे फॉर एक्झाम्पल वी कॅन ब्रॉडली डिवाईड द मॅग्नेटिक मटेरियल यूज कशामध्ये. एक आहे परमनंट मॅग्नेटमध्ये, दुसरा असेल इलेक्ट्रोमॅग्नेट, म्हणजे इलेक्ट्रिक करंट दिल्यानंतर तो मटेरियल बिकम्स द मॅग्नेट, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेट. वेन यू पास द करंट थ्रू द कॉईल त्यावेळेस तो मटेरियल बिकम्स मॅग्नेट आणि त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि तिसरं काय असेल, द कोर ऑफ द डिफरंट मशीन. तो ट्रान्सफॉर्मर असेल किंवा कोर ऑफ द इंडक्शन मशीन असेल, जनरेटर असेल, अल्टरनेटर असेल. सो ब्रॉडली द मॅग्नेटिक मटेरियल्स रिक्वायर फॉर दिस थ्री पर्पजेस, एक तर परमनंट मॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा कोर ऑफ दी इलेक्ट्रिकल मशीन्स. हे कशावरनं डिसाईड होणार, फ्रॉम द एरिया ऑफ हिस्टेरिसिस लूप. त्याचा किती रेसिड्युअल मॅग्नेटिझम आहे आणि त्याला किती कोहेसिव्ह फोर्स लागणार आहे. Now first, let us see permanent magnets. The material for a permanent magnet should have high retentivity, that is high residual magnetism. म्हणजे मटेरियल एकदा आपण मॅग्नेटाईज केला की त्याच्यामध्ये देर शुड बी व्हेरी हाय रेसिड्युअल मॅग्नेटिझम. जरी तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फोर्स काढला तरी त्याच्यामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम जास्त प्रमाणात राहिलं पाहिजे. अशा मटेरियल कुठे यूज करणार, use for permanent, making the permanent magnet. So we can use such materials for making permanent magnet which have high residual magnetism. That is high residual magnetism, so that magnet is strong. जो मटेरियल असेल त्याच्यापासून तयार होणारा मॅग्नेट हा स्ट्रॉंग असेल, ॲज अ हाय कोहिसिव्हिटी, त्याला भरपूर जास्त कोहिसिव्हिटी फोर्स लागणार, and magnetization is not wiped out by any external or stray magnetic field or mechanical mishandling and temperature changes. म्हणजे अशा मटेरियलपासून परमनंट मॅग्नेट केल्यानंतर त्याच्यामधला मॅग्नेटिझम, जो परमनंट मॅग्नेट तयार झालेला असेल त्याच्यामधला मॅग्नेटिझम वी कांट वाईप आउट. कशामुळं, त्याच्यामुळं निघून जाणार नाही, वाईप आउट होणार नाही. कशामुळं, बाय स्ट्रे ऑर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे दुसरी बाहेरची स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड आली चुकून, बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड आलं, दॅट इज कॉल्ड स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड, किंवा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, किंवा मेकॅनिकल मिसहँडलिंग, काही अदळपटक झाली किंवा त्याला काही मेकॅनिकल हॅमरिंग झालं, सो मेकॅनिकल मिसहँडलिंग किंवा चेंजेस इन टेम्परेचर, या तिन्ही कारणामुळं त्याच्यामधलं रेसिड्युअल मॅग्नेटिझम कमी होणार नाही. सो वी हॅव टू यूज सच मटेरियल्स which will remain magnetism even if you remove the external supplied magnetic current, magnetizing current. Clear? सो परमनंट मॅग्नेटिझम मटेरियल कसलं असेल, त्याच्यामध्ये हाय रेसिड्युअल मॅग्नेटिझम असेल आणि ते रेसिड्युअल मॅग्नेटिझम जो असेल दॅट विल नॉट बी वाईप्ड आउट, निघून जाणार नाही बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किंवा स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड किंवा सम मेकॅनिकल मिसहँडलिंग किंवा चेंज इन टेम्परेचर. The hysteresis loss is immaterial in this case because the material is never to put cyclic changes of magnetization. म्हणजे काय, किती हिस्टेरिसिस लॉस होतो दॅट इज इममटेरियल. एकदा तो मॅग्नेटाईज केल्यानंतर नंतर मॅग्नेटाईज करण्याची आवश्यकता नाही. वेन यू यूज ॲज अ परमनंट मॅग्नेट, त्याला एकदाच आपल्याला मॅग्नेटिझम द्यायचं आहे, फुल मॅग्नेटिझम द्यायचं अप टू सॅच्युरेशन, आणि त्याच्यानंतर वी हॅव टू रिमूव्ह फ्रॉम दॅट मॅग्नेटिक फील्ड. सो हिस्टेरिसिस लॉस इज इममटेरियल. लॉस एकदाच होणार पहिल्यांदाच, आणि नंतर वी आर नॉट यूजिंग दॅट मटेरियल
इन सायक्लिक चेंजेस ऑफ मॅग्नेटायझेशन, म्हणजे त्याच्यानंतर आपण करंट त्याला देणार नाही. देर विल नॉट बी ए सी करंट, सायक्लिक करंट applied for magnetizations. So it is clear from the hysteresis loop of hard steel. We can see here from the below figure. There are three hysteresis loops shown. One for hard steel, जो मधला आहे ते for wrought iron, and third आहे for silicon steel. Now first, in case of hard steel, त्याचा एरिया सगळ्यात जास्त आहे. You can see here the hysteresis loop for hard steel has much larger area as compared with wrought iron or silicon steel. म्हणजे पहिली कंडिशन काय आहे, in case of making permanent magnet, that a material should have large hysteresis loop area. आणि तो कोणाचा आहे? हार्ड स्टीलचा आहे. सो हार्ड स्टील बेसिकली यूज फॉर मेकिंग परमनंट मॅग्नेट. It is clear from the hysteresis loop of hard steel, it has high cohesivity and retentivity. We can see here मोठं असं रेसिड्युअल मॅग्नेटिझम आहे आणि सिमिलरली लार्ज कोहेसिव्ह फोर्स आहे. मॉडर्न परमनंट मॅग्नेट्स आर मेड ऑफ अलॉईज अल्निको, त्याला नाव आहे ट्रेड नेम अल्निको, विच इज ॲन अलॉय ऑफ ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट अँड ऑफकोर्स आयर्न. म्हणजे आयर्नमध्ये वी हॅव टू ॲड ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट, सो टू मेक ए परमनंट मॅग्नेट. Now you can see the percentage generally of ॲल्युमिनियम किती आहे, 6 ते 13 आहे, निकेलचं 13 to 26 आहे, कोबाल्ट 0 to 42 आहे, and the remaining is iron. The balance is 30 to 40% of iron for making the permanent magnet material, which have high residual magnetism, high cohesive force, as well as it has large hysteresis loop area. Now let us see second application, that is electromagnet cores. The core material for electromagnet should also have high permeability, especially at low magnetizing field and low retentivity. म्हणजे कमी जरी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असेल किंवा कमी एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड असेल आणि ॲट लो रिटेंटिव्हिटी आणि कमीसुद्धा रेसिड्युअल मॅग्नेटिझम असेल तरीसुद्धा इट शुड हॅव हाय परमियाबिलिटी, द म्यू आर, दॅट इज हाय रिलेटिव्ह परमियाबिलिटी. हिअर इन दिस केस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट कोर or the core of electromagnet should have high permeability. Permeability जास्त पाहिजे even at low magnetizing field. The hysteresis loop for wrought iron show that it has good cohesivity and residual magnetism. Therefore, it is suitable for making the core of electromagnet. जो मधला आहे, that is wrought iron. The wrought iron is generally used for making the core of electromagnet. ह्याच्यामध्ये कसं आहे, it is having large permeability. Permeability is the ratio of B by H. म्हणजे कमी एचला सुद्धा बी जास्त असेल. यू कॅन सी हिअर कमी एचला बी जास्त असेल, दॅट इज हाय परमियाबिलिटी. सो इन केस ऑफ रॉट आयर्न वी कॅन सी हिअर इफ यू पुट द लाईन between B and H, we can calculate the mu r, that is permeability. So permeability of wrought iron is high. So therefore, the wrought iron is used as the core of electromagnets. Last, the transformer cores or the core of any electrical machine. In this case, the material goes through a complete cycle of magnetization continuously. Why? Because the transformer core is excited by alternating current, AC current. AC current कसा 0 पासून पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह पासून 0, 0 to negative maximum, negative maximum to again 0. This is cyclic changes. So complete cycle of magnetization. ह्याच्यामुळे काय होणार, द मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो सायक्लिक इन नेचर. म्हणजे 0, पॉझिटिव्ह पीक, 0, निगेटिव्ह पीक, देन 0. So transformer core is continuously excited by the such magnetization force as it is working on alternating supply. Therefore, the material must have
low hysteresis loss to have less dissipation of energy and hence small heating of the material. कशासाठी? हे कंटिन्यू सायक्लिक चेंजेस असल्यामुळं देर शुड बी लो हिस्टेरिसिस लॉस. द लो हिस्टेरिसिस लॉस केव्हा होणार? वेन देर इज अ स्मॉल रेसिड्युअल मॅग्नेटिझम. आणि स्मॉल रेसिड्युअल मॅग्नेटिझम केव्हा असणार? वेन द कोर हॅज स्मॉल हिस्टेरिसिस एरिया. आणि हिस्टेरिसिस लॉस कमी झाल्यामुळं द लेस डिसिपेशन ऑफ एनर्जी लॉस कमी होणार. अँड स्मॉल हिटिंग ऑफ द मटेरियल, त्यामुळं मटेरियलचं टेम्परेचर कमी वाढणार. कशामध्ये पॉसिबल आहे? वेअर द मटेरियल हॅव लो एरिया ऑफ हिस्टेरिसिस लूप. From the above diagram we can see here, in case of silicon steel, it is having a very small hysteresis loop area. Therefore, the silicon steel is used for making the core of electrical machine, like in this case transformer core. Otherwise, the insulation of winding may break. म्हणजे भरपूर लॉस झाला की काय होणार? देर इज अ मच एनर्जी लॉस. त्याच्यामुळं टेम्परेचर ऑफ द कोर इन्क्रीजेस. टेम्परेचर ऑफ द कोर वाढल्यामुळं जो त्याच्या भोवती वाइंडिंग असेल आणि त्याचं इन्सुलेशन असेल, दॅट इन्सुलेशन मे बर्न. द कोर मटेरियल शुड हॅव हाय परमिएबिलिटी टू ऑब्टेन लार्ज फ्लक्स डेन्सिटी ॲट अ लो फील्ड एक्सायटेशन. म्हणजे कमी एक्सायटेशन दिल्यानंतर सुद्धा देर शुड बी लार्ज फ्लक्स डेन्सिटी and high specific resistance to reduce eddy current losses. The material कशा पाहिजे? Should have high specific resistance so that there will be less eddy current losses. Similarly, the permeability should be large and residual magnetism should be minimum. The cohesive force should be minimum in case of transformer core. The area of hysteresis loop of silicon steel is very small, very narrow, having low residual magnetism, very less cohesive force. Therefore, it is very suitable for the construction of magnetic parts of electrical machine, which undergoes a rapid reversal of magnetic field due to alternating current. Alternating current apply केल्यामुळे magnetic field कशी असेल? There is a continuous change of magnetic field. That is a rapid reversal of magnetic field. Whereas hard steel has a large area of the hysteresis loop. Therefore, there will be very greater hysteresis loss in this material. In case of hard steel, area far मोठा है, so there is a heavy loss. That is hysteresis loss. Hence, hard steel is not suitable for the construction of magnetic parts of electrical machine. The question may arise, why hard steel is not used for making the electrical parts, electrical machine core? Now again we can see here the three curves of hard steel, wrought iron and silicon steel. How can hysteresis loss be reduced? Hysteresis loss is undesirable in electrical machine. कशासाठी? Because there is a loss of energy and there increase in the temperature of the core that may damage the insulation of the winding, as it produces heat responsible for the loss of energy and thus creating further temperature rise of the core and the winding. Since hysteresis loss is proportional to the area of hysteresis loop, the loss is kept low by using material having a narrow hysteresis loop. So this loss is undesirable. हे लॉस कमी असायला पाहिजे. आणि हे लॉस कशावर डिपेंड आहे? लॉस डिपेंड्स अपॉन द एरिया ऑफ द हिस्टेरिसिस लूप. म्हणजे असं यूज करायचं की ज्याच्यामध्ये एरिया कमीत कमी हिस्टेरिसिस लूपचा एरिया कमीत कमी आहे. हॅविंग नॅरो हिस्टेरिसिस लूप एरिया. फॉर दिस पर्पज द सिलिकॉन इज ॲडेड in the magnetic material, that is iron. For stationary machine like transformer, the silicon content is up to 4%, and for rotating electrical machine it is up to 2%.